हाय, हॅलो, वेलकम. नमस्कार फ्रेंड्स, मी अंगारकी पवार अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी जे साचे बनवलेले आहेत घरातील टाकाऊ वस्तूंपासून जे रांगोळीचे साचे बनवलेले आहेत त्या साच्यांपासून मी माझ्या उंबरठ्यासमोर डेली रांगोळ्या कशा काढते. तर त्याच्यातली एक रांगोळी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की जर आपण डेली उंबरठ्याचं पूजन केलं किंवा उंबरठ्यासमोर रांगोळी काढली, दिवा लावला, तर आपल्याला स्वतःला किती मन प्रसन्न वाटतं. बघायला आपल्या घराच्या उंबरठ्याकडे बघायला किती छान वाटतं. त्याच्यासाठी मी रोज रांगोळ्या काढत असते. चला बघूया तर मी ती रांगोळी कशी बनवलेली आहे. बघा, हे मी घरातच फेविकॉलच्या बॉटलनी बनवलेला एक साचा आहे. त्याच्यातून मी हे रांगोळीची लाईन करून घेते. बघा, फेविकॉलच्या बॉटलमध्ये रांगोळी भरली आणि त्याच्यातून एक लाईन करून घेतली पूर्ण उंबरठ्याला. आणि मग दुसरा नंबरचा साचा बघा, हा ग्लासाला छिद्र पाडून मी साचा बनवलेला. त्याच्यात मी या ब्ल्यू कलरची रांगोळी टाकली आणि ती स्प्रेड करून घेत आहे. सगळ्या उंबरठ्याला स्प्रेड करून घेणार आहे. आणि जी एक्स्ट्राची रांगोळी बाहेर पडलेली आहे तिला फिंगरच्या हेल्पने एका लाईनमध्ये करून घेते. एक पट्टी तयार करून घेतलेली आहे मी ब्ल्यू कलरची. आणि अगेन मी फेविकॉलच्या बॉटलमध्ये परत रांगोळी टाकून त्या रांगोळीने छोटे छोटे असे डॉट, एक साईजचे असे डॉट टाकून घेणार आहे रांगोळीचे पूर्ण उंबरठ्याला. मी पूर्णकडे सगळीकडे रांगोळीचे डॉट टाकून घेणार आहे. तुम्हाला ही उंबरठ्याच्या समोर टाकलेली रांगोळीची डिझाईन कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. मी अशा डेली रांगोळ्या बनवत असते उंबरठ्यासमोर, पण त्याच्यासोबत मला असं वाटलं की ही रांगोळी तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून मी ही रांगोळी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, असे सगळीकडे मी डॉट टाकून घेणार आहे रांगोळीचे. मी माझे घरातलेच वापरलेल्या साच्यांचा उपयोग करून मी रांगोळी टाकते रोजच. त्यातलेच हे काही साचे मी आज वापरलेले आहेत. बघा, आता मी फिंगरच्या हेल्पने ती रांगोळी जे डॉट टाकलेले आहे ते थोडे थोडे स्प्रेड करून घेणार आहे बाहेरच्या साईडने असे. नेहमी आपण उंबरठ्याची पूजा केली किंवा उंबरठ्यासमोर अशी रांगोळी काढली की मन कसं प्रसन्न वाटतं आणि असं दरवाजाकडे बघायला पण एकदम छान वाटतं. त्याच्यामुळे मी अशा डेली रांगोळ्या काढत असते. आणि साचे तर मार्केटला रेडीमेड भेटतातच, पण आपण बनवलेल्या वस्तूचा वापर करून काहीतरी बनवणं ही काहीतरी वेगळाच आनंद आहे. त्याच्यामुळे मी घरीच साचे बनवलेले आहेत आणि त्या साच्यांपासून मी अशा रांगोळ्या काढत आहे. आणि बघा, परत त्या फ्लावर्समध्ये मी आतमध्ये रेड कलरचा डॉट देत आहे. अशा प्रकारे मी उंबरठ्यावरची रांगोळी काढलेली आहे.